नमस्कार, मी भूषण रमेश महाजन। तर आज मी आपल्याशी एका विषयावर संवाद साधणार आहे। तो विषय म्हणजे गुरु। आध्यात्मिक क्षेत्रात असेल, व्यवहारात असेल किंवा परिवारात असेल, गुरु हा महत्त्वाचा असतो। आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारा गुरु असतो। मग तो माता स्वरूपात असेल, पिता असेल, बंधू असेल, भ्राता असेल किंवा ज्याच्याकडे जो गुण आपल्याला प्राप्त होतो तो आपल्याला तो गुरुस्थानी असतो। आध्यात्मिक क्षेत्रातही गुरु महत्त्वाचा असतो, कारण गुरुच आपल्याला देवत्वाची प्राप्ती करून देत असतो। किंवा इतर माध्यमांमध्येही जो गुण आपल्याला ज्याच्याकडून शिकायला मिळेल त्या गुणापुरता का होईना तो आपला गुरु असतो। आयुष्यात आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं असेल तर मार्गदर्शन करणाराही गुरुच असतो। तर तो गुरु आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा असतो, एकूणच त्या गोष्टीवर आपण चिंतन करणार आहोत। तर गुरु विन नोहे उत्तम गती, परमार्थे पंथीचे तेच उपदेशी। आपण आध्यात्मिक किंवा पारमार्थिक गुरु याविषयी चिंतन करणार आहोत। तर गुरु विन नोहे उत्तम गती, गुरु केल्याशिवाय किंवा गुरूंशिवाय उत्तम गती आपल्याला प्राप्त होत नाही। मग ती व्यावसायिक असो, व्यावहारिक असो किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असो, पारमार्थात असो, गुरु नसेल तर उत्तम मार्गदर्शन करणारं कोणी नसतं। गुरु असेल तर आपली त्या क्षेत्रात उत्तम प्रगती होते। आध्यात्मिक क्षेत्रात असेल तर आध्यात्मिक एक उच्च स्थान आपल्याला प्राप्त होतं। उत्तम गती पाहिजे असेल तर गुरु महत्त्वाचा आहे। परमार्थ पंथीचे तेच मार्गदर्शन किंवा परमार्थ पंथी तेच उपदेशी। परमार्थ पंथात तुम्हाला उपदेश करणारे हे गुरुच असतात। परमार्थ करावा तर गुरु केलाच पाहिजे। मग गुरु शोधायला कुठे जायचं आहे का आपल्याला, किंवा गुरु आपण स्वतःहून करावा का गुरु आपल्याला शोधार्थ येतात? तर मुमुक्षु अवस्था गुरु भेटी लागी, अन्यथा न घ्यावे या वाक्याशी। जेव्हा आपली आध्यात्मिक एक स्तरापर्यंत उन्नती होते, प्रगती होते, एक स्तर आपण स्वतःहून विकसित करतो, त्या स्तरापर्यंत आपण जेव्हा येतो ती मुमुक्ष अवस्था आपल्याला प्राप्त होते। सन्मार्गाची मती आपली कार्य करते किंवा एक तळमळ अध्यात्मा बाबतीत अंतरातून प्रकट होते आणि तिची तीव्रता प्रखर होते। तेव्हा गुरु भेटी लागी, तेव्हा गुरु स्वतः येऊन आपल्याला उपदेश देत असतात। गुरु शोधार्थ कुठे जायची आवश्यकता नाही, फक्त आध्यात्मिक क्षेत्रात तेवढा स्तर किंवा तेवढं तप आपलं झालं पाहिजे। ती गुरुविषयीची उत्कट भावना अंतरात प्रेरित व्हायला पाहिजे। त्याची प्रखरता, तीव्रता ही, उत्कंठा ही उच्च प्रतीची जेव्हा होईल किंवा आध्यात्मिक साधना आपली त्या क्षमतेपर्यंत होईल, तेव्हा गुरु स्वतः येऊन तुम्हाला अनुग्रह देतील। आणि या वाक्याला अन्यथा घेऊ नये, अन्यथा न घ्यावे या वाक्याशी। गुरु स्वतःहून उपदेश करतील असं खरं आहे का? तर खरं आहे। तुम्ही तेवढ्या स्तरापर्यंत जर गेले, तुमची उत्कट भावना असेल तर गुरु स्वतः येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील, उपदेश करतील। फक्त ती अवस्था आणि ती उत्कंठा, तेवढी तीव्रता आपल्या अंतरात आली पाहिजे। तेवढी साधना आपण स्वतः आधी केली पाहिजे। थोडक्यात अनुग्रहासाठी आपण त्या ताकदीने तयार पाहिजे, तेव्हा सद्गुरू नक्की स्वतः येऊन आपल्याला उपदेश करत असतात। आणि गुरु काय करतात मग? गुण उत्तम जे गुप्त स्वरूपी, गुरु विन न येता ते कळुनी। गुरु काय करतात? आपले जे उत्तम गुण आहेत आपल्या स्वतःमध्ये, गुण उत्तम जे गुप्त स्वरूपी, आपल्या अंतरात जे काही उत्तम गुण आहेत, ज्यापासून आपण अनभिज्ञ आहोत, आपल्याला माहिती नाही, आपल्या अंतरात असून देखील, आपल्यात गुण असून देखील आपल्याला माहीत नसतं। गुरु विन न येतात ते कळुनी।
गुरु नसेल तर हे गुण आपल्याला कधीच कळणार नाही, कारण त्या उत्तम गुणाची जाणीव करून देणारा गुरु असतो. जे आपल्या अंतरात आहे त्याचं बाह्य प्रगटीकरण कोण करतं, तो गुरु करत असतो. आणि त्यांच्या एक उपदेशाने होते जीवनमुक्ती, दशा दुर्दशा जाते सोडून. गुरुचा एकच उपदेश आपल्याला आयुष्यात इतका परिणामकारक होतो की आपण जीवनमुक्त होऊन जातो. सगळ्या आध्यात्मिक, प्रापंचिक, पारमार्थिक ज्या काही समस्या आहे, जे काही चिंतन आहे, जे काही चिंता आहे, त्या सगळ्या त्या गुरुच्या एका उपदेशाने जीवनमुक्त व्यक्ती होऊन जाते. सगळ्या समस्यांचं समाधान होऊन जातं. कुठलंही भय राहत नाही. माणूस निश्चिंत होऊन जातो. केवळ एक उपदेश सद्गुरू करत असतात, त्याने दशा दुर्दशा जाते सोडून. आपली जी काही दशा दुर्दशा असते ती सोडून जाते, आपल्याला निघून जाते. तीळ मात्रही राहत नाही. इतका गुरुचा अनुग्रहाचं किंवा गुरुची कृपा आपल्यावर होते. मग गुरु कसा करावा, गुरुकडून काय प्राप्त होतं, त्याविषयीचं आपण चिंतन केलं की गुरु मार्गदर्शक कसा ठरतो, गुरुनी कृपा केल्यावर आपल्याला काय प्राप्त होतं. तर आवडीचा धरून जो गुरु निवडी, निवडून गुरु न करी. गुरु करताना आवडीचा धरून गुरु न निवडी. गुरूंमध्ये थोडक्यात आवड निवड बघून गुरु न करता निवडून गुरु न करी. आता गुरूंचं करत असताना जी आवड असते, जो एखादा गुरु आपल्याला जवळचा वाटतो, त्याविषयी तो भाव असतो. कुठल्या तरी एका आकर्षणाने व्यक्ती त्या गुरुच्या जवळ जात असते, किंवा हा गुरु मला आवडतो यासाठी मी तो गुरु करेल. तसं न करता आवडीने किंवा निवडून गुरु करू नये. त्या बाबतीत गुरुविषयीचा तो उत्कट भाव, साम्य भाव आपला आला पाहिजे. त्याविषयी तेवढी उत्कट भाव आपला त्या गुरूंपाशी पाहिजे. तेवढं समर्पण भाव आपल्या अंतरात निर्माण झाला पाहिजे. तेवढी गुरुची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. तेव्हा तो उत्तम गुरु जो आपल्या आयुष्यामध्ये परिणामकारक ठरणार आहे, त्या गुरुचा निवाडा तिथे होत असतो. तो निवाडा सद्गुरूच्या माध्यमातून होत असतो, किंवा तेवढी भगवत कृपा किंवा पूर्व पार्श्वभूमी आपली जी काही असेल, पूर्वपुण्य, त्या पुण्याईने आपल्याला तो गुरु प्राप्त होत असतो. एका गुणामुळे आपण त्या गुरुकडे आकर्षित होतो असं न करता सगळे साम्य भाव आपला त्या गुरुचा जुळून आला पाहिजे. त्यानुसार गुरु करावा, गुरुकडे त्यानुसार जावं. किंवा एक गोष्ट आपल्याला आवडते यासाठी हा गुरु श्रेष्ठ असं न करता एक बहुरूपाने चिंतन करून मग गुरुविषयीचा निर्णय घ्यावा, मग तो गुरु करावा. आवडतो म्हणून गुरु करावा असं नाही, तर गुरुची निवड करूनही गुरु करू नये. मग काय, तर तेच तुम्हाला आधी सांगितलं की आपली जर अवस्था त्यापर्यंत पोहोचली, ती सद्गुरू ते गुरु स्वतः येऊन तुम्हाला अनुग्रह देतील, पण त्या स्तरापर्यंत जाणं फार अवघड असतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने जर आध्यात्मिक साधना केली तर नक्की सद्गुरू गुरु तुम्हाला येऊन उपदेश करतील. अशा प्रकारे आपल्याला जो साम्य, थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु आणि आपण, आपले विचार, गुरुचे विचार यामध्ये साम्यता असेल तर गुरु तो करावा, या निर्णयापर्यंत आपण आलो. तर गुरुचं आयुष्याबाबतीत इतकं का महत्त्व आहे त्याविषयी आपण चिंतन केलं. धन्यवाद.